वाजून 20 मिनिटं होत आहेत आणि पहिला चेंडू असेल प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅक वरती श्रीमलंग स्पोर्ट्स वाबनचे 40+ टीमचा प्रकाश पाटीलचा हा पहिला चेंडू, पहिलाच बॉल, उत्कृष्ट दर्जाचा फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, खर्रा फिल्डिंग, अशफाक त्या ठिकाणी सज्ज होते आणि पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. चेंडू पडला आणि पहिल्याच बॉल वरती श्री गणेश राहिला तो 4 धावसंख्येचा. प्रकाश पाटीलनं उत्तम चेंडू सफर केला होता परंतु त्या ठिकाणी खराब फिल्डिंग राहिली आणि या कारणासह पहिल्या बॉल वरती 4 धावा खर्ची कराव्या लागल्या गोलंदाज प्रकाश पाटीलला. अगली पेशकश वेटर ऑची भूमिका, नैसर्गिक दृष्ट्या चेंडूची अडवणूक झाली परंतु पाठोपाठ सलगचा हा दुसरा चौकार. आता धारण केलंय फलंदाजीच्या बोहल्यावरती असलेला खेळाडू आई नंदादेवी 11 नांदगाव 40+ संघाचा खेळाडू दत्ता भगत. उत्तम फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. पनवेल प्रीमियर लीग मध्ये ज्यांची खेळी राहिली असा खेळाडू. नॉनसाकेनला मंगेश गायकर ऑन फायर होत असताना पहिल्या चेंडूपासून खेळाडू दत्ता भगत आक्रमक झालाय. पाठोपाठ लगातार 2 चौकार राहिल्यानंतर संघाची मीटिंग घ्यावी लागली. अशा पद्धतीचे फटके राहिल्यानंतर प्रकाश पाटील कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. आपल्या फिरकीच्या अदाकारीनं मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य या खेळाडूचं नेहमीच राहिले. पाठोपाठ सलगचे हे 3 लगातार चौकार आणि पहिली ही चौकार हॅट्रिक या पूर्ण स्पर्धेची राहिली आणि त्याचा कारनामा प्रस्तावित केलाय दत्ता भगतनं. नामक खेळाडूचं वादळ आलंय आणि हे वादळ आता शमवणं गरजेचं आहे. कारण सलगचे 3 चेंडू पाहिले आणि 3 चेंडूंवरती आलेले 3 चौकार, धावसंख्या 12 पाहायला मिळते. अगली पेशकश बॅटची आतली कडा परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून चेंडूची पकड राहिली आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. प्रकाश पाटील संघर्ष जाणतो. नेहमीच श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे हा रेग्युलर संघामध्ये खेळत असताना या खेळाडूचा डंकार राहिलाय. अनेक खेळाडू प्रकाश पाटीलच्या माध्यमातून हे घडले गेले, हा इतिहास आहे आणि असा अवलिया खेळाडू प्रकाश पाटीलनं 4था चेंडू डॉट सफर केलाय. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील या पहिल्या षटकातील. पिबनचं पहिलं षटक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि आता अजून एक आलाय हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. पक्ष एक होते. चांगला प्रयत्न राहिला परंतु अवाकाच्या बाहेर राहिल्यानंतर इथे आलाय 4था चौकार. सध्याच्या घडीला चौकाराची भाषा बोलत असताना खेळाडू दत्ता भगत आक्रमक झालाय. आई नंदादेवी 11 नांदगाव 40+ आज 1 धाव आरोग्यासाठी 4 संघ खेळतील आणि सुपर 8 मध्ये जाण्यासाठी सज्ज असतील. पंचम पारितोषिक असतील आणि एका ट्रॉफीचा हकदार असेल 40+ एक संघ. म्हणजेच नव चैतन्य संचारावं असं हे आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे सफर होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती काढू चेंडू क्रमांक 6 प्रकाश पाटील. अंतिम बॉल, पुन्हा सुंदर फटका खेळलाय पंकज पाटील यांना चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. सलगचे हे 5 चौकार. वाला तो आमचा सुनील दादा आला. अप्रतिम आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतो. या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रणेते सन्माननीय श्री सुनील दादा गोविंद पाटील नेरे विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन
आणि संपूर्ण आमचा दोस्ती ग्रुप असेल, दोस्ती स्पोर्ट्स विहिगर असेल आणि ग्रामस्थ मंडळ विहिगर यांच्या माध्यमातून हे क्रिकेटचं माहेरघर आज पूर्णपणे सजले। आज खरं तर वेळेनुसार पहिल्या मॅचला सुरुवात व्हायला हवी होती, परंतु काही कारणास्तव मॅच उशिरानं सुरू झाली आणि या कारणास्तव येणाऱ्या पुढच्या संघांसाठी हा फटका असेल। एक षटक हे कपात असेल द्वितीय सत्रातील, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आल्या बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश पाटीलनं जे पहिले षटक हाताळलं, धावा आल्या 20। बॉलिंग ट्रॅकवरती नवीन खेळाडू आलाय अशफाक शेख, या गोलंदाजाचा वापर केलाय। याही गोलंदाजाची गोलंदाजी खूप देखणी असते, घातकता तो नेहमी सादर करतो, परंतु पहिल्या पिवनच्या षटकामध्ये वेगवान रीतीनं धावसंख्या आपण म्हणताना पहिली टीम आई नंदादेवी नांदगाव 40+ टीमची एकूण धावा आल्या 20। इन ॲक्शन या मॅचमध्ये माजी सरपंच वावंजे, उत्कृष्ट खो-खोपट्टू आणि त्यानंतर कुस्तीपट्टू एकनाथदादा पाटील हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळत असताना बॉलिंग ट्रॅकवर दिलेला आहे अशफाक शेख या गोलंदाजाचा इथे वापर केलाय। चला काही मिनिटांचा अवधी असेल आणि त्याच्या आत ही पहिली इनिंग समाप्त होणं ही गरजेची बाब आहे। वेळेनुसार इनिंग समाप्त व्हायला हवी ही या स्पर्धेची नियमावली असेल आणि याकडं लक्ष केंद्रित करायचं आहे। ऑफिशियल पंचांना विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ छेडला तर इथे कमी खेळाडूं समवेत इन ॲक्शन दोन्ही संघ खेळत आहेत आणि यातून मात्र अंतिम पडावामध्ये चित्र कसं स्पष्ट होईल हे पाहावं लागेल। हो, उत्तम फटका खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, अजून एक आलाय चौकार, 4 रन्स। धावसंख्येचं मंदिर आणि आता पाया मजबूत केला जातो, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20 धावा आणि आता अशफाक शेख विरोधात पहिल्याच बॉलवरती आलेला हा चौकार। खरं तर एकच चेंडू डॉट राहिला आणि सलग पाहू शकता आपण 6 चौकार, ज्याच्या जोरावरती धावा राहिल्या स्कोर कार्डावरती 24। अगली पेशकश बॅटची कडा, अजून एक चौकार, चौकार 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 आणि फक्त चौकाराची भाषा दाखवत असताना टीम नांदगाव। टीम संगीताची आपण मेजवानी पाहतो। एकूण 50 चौकार या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला येत असताना आणि या चौकार खेचलाय खेळाडू इन ॲक्शन मंगेश गायकर ऑन फायर। एक डॉट बॉल आणि त्यानंतर सलगचे हे 7 चौकार सत्ता गाजवत आहेत पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम नांदगाव 40+। फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला, पण सत्यवानजी काकडे सरांचा इशारा आलाय वाईट बॉल। धावसंख्या 1 नाकार घेईल सांघिक कोठ्याची, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 29 धावा बिन गडी बाद, अशी आपण सुस्थिती पाहता टीम नांदगाव या संघाची। यापुढील चेंडू सर्जिकल स्ट्राइक केले, घुसून वार करण्याचा प्रयत्न राहिला, फक्त आली एक सिंगल रन्स। सिंगलला सुद्धा प्राधान्य देणं हे तितकीच गरजेचं असतं, कारण स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर नवीन खेळाडू येत असतो आणि त्याच्या माध्यमातून नवचैतन्य संचारावे असे फटके येत असतात आणि अशा पद्धतीने आता स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर खेळाडू आलाय दत्ता भगत, त्याने सलग एकूण 5 चौकार ठोकले होते पहिल्या षटकामध्ये। असा हरवणारी खेळाडू बॅटिंग मार्कवरती दत्ता भगत या षटकामध्ये अशफाक शेख विरोधात आक्रमकता सिद्ध करेल का हे पाहावं लागेल। चेंडू क्रमांक 4 चांद लावणारी फटकेबाजी अदा केली जाते, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दाखवत असताना विलास पाटील उत्तम दर्जाची फिल्डिंग, फुटबॉल स्किट त्यांनी दाखवली। खरं तर उत्कृष्ट कुस्तीपट्टू म्हणून ज्यांचा आपण डंका पाहता आणि आज इन ॲक्शन चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून इथे सफर केली जाते। अशफाक शेखनं कमालीचं कमबॅक केलं, अलीकडच्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल राहिल्या।
हो वेगवान फटका टाकण्याचा प्रयत्न होता, जे उसळी अपेक्षित होती ती उसळी प्राप्त झाली नाहीये मंगेश गायकरसाठी आणि याला हा डॉट बॉल. यष्टांच्या मागे नेहमीच चांगले यष्टीरक्षण असतं पंकज पाटील यांचं. मग रेग्युलरमध्ये सुद्धा आपण त्यांचा डंका पाहिला. वावंजे प्रीमियर लीगमध्ये त्यांचा चांगला खेळ असतो आणि आज इन ॲक्शन चांगले यष्टीरक्षण पंकज पाटील दाखवत असताना वावंजे 40+. हो सुंदर चेंडू, कलात्मक कला कौशल्य क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव, चेंडू सीमा पार 4 चौकार. समाप्त आणि धावपटलावरती बाई पाहायला मिळतील एकूण 35. पहिल्या षटकामध्ये आल्या प्रकाश पाटीलच्या 20 आणि त्यानंतर आल्या या षटकादरम्यान एकूण 15 धावा. 2 षटक समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते 35. 5 षटकांची लढत असणार आहे. उत्तम दर्जाचं कार्य हे मात्र सफर केलं जातं पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु येणारी पुढची 3 षटकं खूप इम्पॉर्टंट असतील, धावसंख्या रोखाव्या लागतील. सन्माननीय महेंद्रजी पाटील यांना विनंती केली जाईल आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर ग्रामस्थ मंडळ विहिगर यांचं विशेष योगदान आणि पूर्ण युवक नवतरुण मित्रमंडळ यांचं आम्ही मनाभरून कौतुक करू, कारण कौतुकास्पद हे आपण हे स्पर्धेचं आयोजन पाहता. 1 महिन्या अगोदरचं हे मेहनत आणि ही आता रंगात येते. आज या स्पर्धेचा द्वितीय दिवस. चला आपण स्पीडअप घ्या. पहिल्या दिवसामध्ये VRCC 11 गणेशपुरी कोहली ब्रदर्स यांचा आपण संघ पाहिला प्रथमेश, आणि त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल तो संघ असेल आई गावदेवी 11 पेंदर समा पेंदर. हा संघ सुपर 10 मध्ये प्रस्थान केले. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील पहिल्या सुपर 10च्या लढतीसाठी. गोलंदाज तयार. पहिला बॉल विस्फोटक आक्रमकता दहशत दरारा डीप मिड विकेटच्या टोक्यावरून हा ठोकलाय षटकार. समसमित ही खेळी आखली जाते. चला ऑल इंडियर्स आपण सीमारेषे नजीक सज्ज राहायचे. आमचे स्वयंसेवक आमच्या टीमचे सहकारी, कारण मॅचमध्ये जास्तीत जास्त वेळ हा खर्चिक होऊ शकतो. सीमा पार रिक्षासमोर चेंडू गेले पहा. थँक्यू. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रकाश पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय. या खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजांसाठी ही खेळपट्टी पोषक ठरली आहे. कालच्या दिवसामध्ये पेंदर टीमनं मोठा पल्ला गाठला होता. धावसंख्येचं अग्निडोंब पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये एकूण धावा राहिल्या होत्या 87. त्या संघाविरोधात आपण संघ पाहिला. पेंदर विपक्ष कोपरोली आणि कोपरोली संघाला परास्त करत टीम गावदेवी पेंदर संघाचा आपण डंका पाहिला. चांगली खेळी कालच्या दिवसामध्ये त्या संघाची राहिली. काय कलात्मक फटकेबाजी ही साध्य केली जाते. क्षेत्ररक्षक अलीकडे सज्ज असताना प्रदीप यांना चकवा देत आलाय अजून एक चौकार. थँक्यू डीजे. इन ॲक्शन प्लेइंग 11 मध्ये को कॉमेंटेटर प्रदीपजी सोरमेकर हे सुद्धा पाहायला मिळतील. श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आई नंदादेवी नांदगाव 40+ ही पहिली लढत आहे. यानंतर 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. सुकापूर 40+ विरोधात उसरली 40+ ही लढत असेल दुसरी. आणि दोन्ही संघातील संघटकांना आयोजकांना विनंती असेल आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे. सुंदर चेंडू सफर केल्या. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आखली जाते. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची अडवणूक झाली आहे. आल्या डॉट बॉल. कमालीची वापसी केली आहे प्रकाश पाटील. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर प्रकाश पाटीलची पुन्हा एकदा वर्णी लागली ती तिसऱ्या षटकासाठी आणि सांघिक कोठ्यातील हे तिसरं आणि वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं षटक.
फुलरलेनचा बॉल, चांगली चपराक, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं एकनाथजी पाटील यांच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ही फिल्डिंग पाहायला मिळते. सर्कलच्या रिंगणामध्ये फिल्डिंग कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण आता समर्पित केलं जातं. भली धावा वेगवान आले, आता त्या धावा रोखाव्या लागतील. धावसंख्या स्कोर कार्डवरती 46 रन, 0 विकेट लॉस. टीम नानगा 40+. धावसंख्येचं अग्निडोंब इथे उसळले, परंतु आता रोखावा लागतील. काय कडक फटका खेळलाय, षटकार. रायगड ठाण्याची जनता हा चेंडू समाप्त झाल्यानंतर ड्रिंक टाइम असणार आहे आणि तात्काळ पाणी घेऊन जायचे, कारण आज एक एक सेकंद, एक एक मिनिट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जे शिवधनुष्य आज आयोजकांना पेलायचे ते खूप मोठं आहे. कारण 1 ते 1.5 तास आपण पाठमोरी आहोत याची सुद्धा काळजी घ्यायला हवी, नोंद घ्यायला हवी. 1 धाव प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण 3 षटकं समाप्त झाली आणि 3 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आई नंदादेवी 11 नानगाव 40+, बिनगडी बाद 54. ड्रिंक टाइम आहे. पहिले षटक प्रकाश पाटीलचं, जिथे आल्या 20. अशफाक षटक हाताळलं, जिथे आल्या 15. त्यानंतर आले खेळाडू प्रकाश पाटील, जिथे धावा आल्या 19. एकूण 3 षटकांचं मिलन केलं. धाव पटलावरती 54. नवीन खेळाडू मोशिम शेख यांची आता वर्णी लागते प्लेइंग 11 मध्ये. चला आपण स्पीडअप घ्या, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. खरं तर 40+ या संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं गेलं आणि त्यांचाही खेळ आज या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये पाहायला मिळेल, परंतु स्पीडली खेळणं गरजेचं आहे. अतिरिक्त वेळ इथे खर्चिक झालाय, याची आपण नोंद घ्या. 2 षटकांसाठी फक्त 10 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. टीम 40+ वावंजे टीमच्या संघटकांनी याची नोंद घ्यायची आणि त्यानुसार खेळीची आखणी करावी लागेल. दोन्ही संघ तितकेच ताकदवर संघांमध्ये भिडत आहे. नांदगाव विपक्ष वावंजे, ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावरती ही ऐतिहासिक 40+ ही पहिली लढत पाहायला मिळते. याच क्रिकेटच्या मायनगरीमध्ये रायगड बनाम ठाणे बहुचर्चित शो मॅच नाईट स्पर्धेमध्ये संपन्न झाली होती. मोठ्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांची गर्दी पाहिली होती आणि त्या मॅच मध्ये ठाणे संघाला परास्त करत टीम रायगडचा डंका राहिला होता. नाईट स्पर्धेमध्ये असा ऐतिहासिक मंच पाहायला मिळतो. भीगर नवीन खेळाडू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. गणेश पाटील उर्फ युवराज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला, पंचाचा इशारा आला, वाईट बॉल. गणेश पाटील उर्फ युवराज यांचा डंका असतो. वावंजे प्रीमियर लीग मध्ये विकेट घेतल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन हे देखण्याजोगं असं पर्व पाहिलं होतं आम्ही वावंजे प्रीमियर लीगचं, आणि ते पर्वातील एक विख्यात खेळाडू गणेश पाटील युवराज यांचं अधिराज या षटकामध्ये राहिलं तर धावसंख्या इथे रोखली जाऊ शकते आणि त्यानुसार संघनायक पंकजी पाटील यांच्या माध्यमातून निवड झाली गणेश पाटीलची की 4थ्या षटकासाठी. धावसंख्या 55. या 2 षटकांमध्ये धावसंख्या रोखावी लागेल टीम वावंजे 40+ टीमला, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये
धावसंख्या वेगवान आली आणि आता युवराज उर्फ गणेश पाटील उर्फ युवराज यांचा आपण डंका बाधा. पाठोपाठ सलगचे हे 2 चेंडू राहिले डॉट. कमालीची वापसी आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य या गोलंदाजाकडून इथे साध्य केलं जातं. जोरदार इथे अपील पाहायला मिळते. आपण नेहमीच ज्या पद्धतीनं बॅटकडची अपील पाहतो तेव्हा स्क्वेअर लेग पंचांकडे का पाहिलं जातं याची खूप आपण चर्चा असते. कारण तो अधिकार असतो मेन पंचांना. फक्त चेंडू पाहायला बरोबर झालाय की बॅटला हे सुद्धा पाहणं गरजेचं असं स्क्वेअर लेग पंचांना. परंतु मेन पंच इथे इन ॲक्शन सत्यवानजी काकडे सर मॅन फ्रॉम आदई इथे सज्ज असताना इथे बॉल राहिलाय व्हाईट बॉल. नेहमीच एक घातकाची अपील असते. पूर्णपणे पंचांवरती दबाव छेडण्याचा प्रयत्न राहिला पंकज पाटील यांचा आणि इथे आलाय व्हाईट बॉल. काय अपील आहे अशी आपण रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा पाहत नाही सुनील सर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची समाप्ती राहिली. अलीकडचं चेंडू राहिलं व्हाईट बॉल आणि त्यात नंतर कमालीची वापसी खेळाडू गणेश पाटीलनं इथे साध्य केली आहे. एकूण 3 चेंडू डॉट राहिले. 2 अवांतरच्या धावा आल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56. गोलंदाज गणेश पाटीलनं कमालीची घर वापसी दाखवली. कमबॅक करणं ही गरजेची बाब आहे आणि ते मात्र केले जातं. गणेश पाटीलच्या माध्यमातून प्रहार केलाय. कडक फटका बुलंदी पॉवरफुल हा फटका. डीप विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. बोला जय श्रीरामचा आपण नारा पाहतो. अयोध्येमध्ये रामलल्लांचं मंदिर आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा जानेवारी महिन्यामध्ये असेल आणि या मंदिरासाठी खरं तर लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 1 कोटीचा धनादेश अयोध्ये नगरीसाठी रवाना झालाय. सुंदर फटका तितकी चांगली फिल्डिंग दाखवत असताना प्रवीण पाटील उर्फ भाऊ यांचा आपण दबदबा पाहतो. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून साध्य केली जाते. उत्कृष्ट खेळाडू 40+ उपाध्यक्ष आहेत रायगड जिल्ह्यातील. ते कमिटीवरती रुजू आहेत आणि संजयजी पाटील यांच्या माध्यमातून ते अध्यक्षपद भूषवलं जातं. आणि काल अनेक पदं ज्यांचं आपण अनाउन्समेंट पाहिली. लक्षवेधी आपण लढतीकडं. एकूण धावा स्कोर कार्डवरती 64चा पल्ला गाठला टीम नांदगावनं. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केलाय. पाठोपाठ जबरदस्त फटकेबाजी साध्य केली जाते. अजून एक आलाय हा दमदार षटकार. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र शुभम म्हात्रे यांना पाहू शकता. अग्रिकोळी लुकमध्ये त्यांची वेशभूषा पाहायला मिळते. एकूण धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. एकूण धावा 70 गाठली. पहिले षटक झाल्या 20. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. त्यानंतर प्रकाश पाटीलनं 19 धावा खर्च केल्या आणि गणेश पाटीलनं या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. 17 चेंडू आणि 46 धावा संख्येमध्ये खेळत असताना दत्ता भगत आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्याची नामी संधी आहे. ती सुद्धा 40+ खेळाडूला. ही दुग्धक शर्करा आहे मित्रमंडळींनो. आमच्या आयोजकांसाठी दत्ता भगत नामक खेळाडू दमदार खेळीची आखणी केली आहे. उत्तम फटकेबाजी त्यांनी साध्य केल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 70 आणि आता आलाय बॉलिंग ट्रॅकवरती मोशिम शेख, एक विख्यात असा खेळाडू. पहिला बॉल प्रगतीपथावर आहे. धोका आहे नॉन सकेलला आणि ती चूक झाली आहे मित्रमंडळींनो मोशिम शेख या खेळाडूची. पहिलाच बॉल 1+1 2 रन्स ऍड होतील. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून सफर केल्या 22 रन्स 2 रन्स ऍड केल्या जातील स्कोर कार्डवरती. आणि आता धावफलक खुललंय. आई नंदादेवी
नांदगाव 1140+ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 72. 17 चेंडू 46 धावसंख्येवरती खेळतोय असा हर उन्नरी काढू दत्ता भगत. दत्ता भगतनं चांगला चेंडू खेळलाय आणि इथे कदाचित चौकार येईल आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक दत्ता भगत टीम आई नंदादेवी 11 नांदगाव 40+ मानवंदना पेशकश केली जाते इथे त्यांच्या काडू कक्षेमध्ये आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान मिळतोय टीम नांदगाव 40+ संघाच्या दत्ता भगतला. पत्ते उघड केले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये वाकांनी जो खेळीची आखणी केली. धावसंख्येचा मोठा पल्ला राहिलाय. एकूण धावा 76. बॉलिंग ट्रॅक वरती मोशिम शेखला मनमोहित करणारी गोलंदाजी इथे सफर करावी लागेल. रेग्युलरच्या माध्यमातून या खेळाडूचा आपण डंका पाहिलाय श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे संघाच्या वतीनं, परंतु ड्रीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ही चपराक ज्याच्यावरती आल्या 4 रन चौकार. धावसंख्या सातत्याने वाढवतीये. आता उत्तरार्धामध्ये मोठा परिश्रम करावा लागेल स्वतः मोशिम शेखला. त्यानंतर पाहू शकता आपण प्रकाश पाटील असतील यांना चांगले फटके खेळावे लागतील. त्यानंतर विलास पाटील असतील यांना मोठा फटकेबाजीचा क्रम आज सातत्यानं दाखवणं गरजेची बाब आहे. पाठोपाठ मोठे फटके येत आहेत. कमबॅक केले गोलंदाज मोशिम शेखनं आलाय डॉट बॉल. एकूण चेंडू सफर झाले या षटकामधील 3 आणि 3 चेंडू अजून पर्यंत इथे शिल्लक असेल. पहिल्या पूर्वार्धामधील रोखावं लागेल अश्वमेध रोखावं लागेल टीम वावंजेला. ओहो चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. धावसंख्या आली 1. या चेंडू गणिक चौथ्या बॉलवरती 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते टीम आई नंदादेवी 11 नांदगाव 40+ संघ बिन गडी बाद 81. काय दमदार भागीदारी मॅरेथॉन इनिंग विराट कार्य या 2 फलंदाजांकडून कर्मवीर आणि धर्मवीर जोडी दत्ता भगतच्या सहसाथीनं मंगेश गायकरी फायर झालाय आणि तो खेळला जाता. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल मार्गस्थ मोशिम शेख तयार. प्रहार केलाय फटका फसलाय की काय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. अजून एक आलाय हा षटकार. या स्पर्धेतील उच्चांक अशी धावसंख्या फक्त 1 धाव बनवायची टीम नांदगावला, परंतु बनली आहे. एकूण धावा राहिल्या आता 88 आणि एक रेकॉर्ड अजून एक तोडलाय. टीम कोपरी संघाविरुद्ध खेळत असताना टीम पेंदरच्या धावा होत्या 87 आणि या स्पर्धेमध्ये धावा या रेकॉर्ड तोडलाय. एकूण धावा राहिल्या टीम नांदगाव 40+ 88. अंतिम बॉल वेगवान तेज तर्रार फटका वाईड लॉंग ऑफच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा. तर याच दरम्यान एक विशेष अनाउन्समेंट असेल बघा. यापुढची नेक्स्ट मॅच असेल सुकापूर 40+ संघाचा कॅप्टन्स आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती उसारली 40+. आपण लगेच रिपोर्ट करा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. टॉससाठी दोन्ही टीमला नम्रतेची विनंती केली जाते. तुम्ही जर इथे आला असाल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती सुकापूर 40+ आणि त्यांना फाईट करायला उसारली 40+ या 2 संघादरम्यान तुम्हाला मॅच यानंतरची पाहायला मिळेल. रोशन दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. टीम सुकापूर 40+ आणि टीम ओसरली 40+. देखण्या लढतीचा आगाज झालाय. दोन्ही संघ तितकेच ताकदवर संघामध्ये भिडत आहे. पहिली मॅच सिमलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ आणि या संघाच्या विरोधात खेळत असताना आई नंदादेवी नांदगाव 40+. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. एकूण धावसंख्येचा पल्ला गाठला गेला 94 आणि जिंकण्यासाठी 95 धावसंख्येची आवश्यकता आहे. टीम सिमलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ या टीमला या संघामध्ये सुद्धा ताकदवर असे खेळाडू आहेत. प्रकाश पाटील असतील, प्रदीपजी चोरमेकर असतील, त्यानंतर
पंकज पाटील, प्रवीण उर्फ भाऊ पाटील असतील, अशा मातबर खेळाडूं समवेत खेळत असताना या धावा पुरेशा असतील का हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पण फलंदाजी पाहिली जिथे आल्या 94 आणि जिंकण्यासाठी 95 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाची आपण स्पर्धा पाहतो. अशाच दर्जाचं आयोजन असतं वावंजे नगरीमध्ये. शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा सन्माननीय परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च असतो वावंजे प्रीमियर लीग मध्ये आणि त्या स्पर्धेचं अध्यक्षपद सध्याच्या घडीला भूषवत आहेत परेशभाई पाटील इन ॲक्शन आज या मैदानामध्ये खेळत असताना. तर आपण इथे टॉस करूया दोन संघादरम्यान. आजच्या दिवसातील दुसरा मॅच उसारली 40+ आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती सुकापूर 40+. या दोन संघादरम्यान आपण इथे करतोय आयोजकांच्या शुभ हस्ते टॉस. 5 षटकांची मॅच असेल जरूर. तर सन्माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा शिवसेनेची बुलुक मैदानी तो सन्माननीय परेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. टीम सुकापूर 40+ आणि टीम उसरली 40+ या दोन संघादरम्यान टॉस संपन्न झालाय. टीम सुकापूरनं टॉस जिंकलाय. इथे स्कोर कार्ड मध्ये नमूद केलं जाईल येणाऱ्या पुढच्या लढतीसाठी. तर पहिली मॅच झाली समाप्त. धावा राहिल्या 94 आणि जिंकण्यासाठी 95 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठत असताना आणि गाठण्यासाठी आता सज्ज असेल टीम श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ आणि पहिली सलामीची जोडी मोशिम शेखच्या सहसाथीनं कॅप्टन कुल पंकज पाटील खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत असताना नवीन खेळाडूंना लाजवेल अशी आपण देहबोली शरीयष्टी या दोन्ही खेळाडूंशी परंतु पहिल्या मॅचमध्ये मोठा संघर्ष करावा लागेल या उत्तरार्धामध्ये. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे फेरबदल केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे मित्र शुभम मात्रेसर हरिग्राम आणि विगर गावचे मानसपुत्र. थँक्यू. पहिल्या सत्रासाठी तुम्ही आवाज ऐकलात ते आमचे रोशन पाटील सरांना तुम्ही ऐकलात. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दोस्ती क्रिकेट संघ विगर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. काल देखील आपण ही स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये एन्जॉय केली आणि आज देखील ही स्पर्धा आपण पाहतायत WTCच्या माध्यमातून ही पूर्णपणे स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेचे नियम जरूर अतिशय शिस्तबद्ध ही स्पर्धा गेल्या कालपासून सुरू आहे आणि डेफिनेटली 5 षटका फेकण्यासाठी तुम्हाला 25 मिनटं दिले जातील आणि त्या 25 मिनटामध्ये आपल्याला 5 षटकं कव्हर करायचे आहेत. त्याचनंतर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. मैदानावरती पहिली मॅच तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वावंजे आणि त्यांना फाईट करते मैदानावरती नांदगाव. या दोन संघादरम्यान खूप चांगली बॅटिंग झाली मी म्हणेन. अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं लेजंडच्या माध्यमातून. नांदगाव संघाचे खूप चांगली त्यांना बॅटिंग केली. तब्बल तुम्ही पाहिला तर 55 धावा त्यांना वैयक्तिक बनवल्या तब्बल 21 बॉलमध्ये, ज्या आता 8 चौकार आणि 3 षटकार. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फटका चांगला आहे, चाललाय स्क्वेअर लेगला आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय फलंदाजानं पंकज पाटील यांच्या बॅटमधून. हा येतोय चौकार.
डेफिनेटली अशा सुरुवातीची गरज आहे या मॅच मध्ये. 95 धाब्याचं टार्गेट आहे समोर आणि प्रत्येक बॉलवरती आता तुटून पडावं लागेल हे चांगलं माहिती आहे वामचे संघाला. आणि चांगली सुरुवात आता आपण म्हणूया. पहिल्या बॉलवरती चौकारांना सुरुवात केली आहे. वेलकम फॉर द 4 चौकारांना स्वागत केलंय गोलंदाज विजय भगतचा. स्ट्राईक रेंजला उडतो विकेट. फलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. आता मात्र फटका दमदार आहे, ताकद भरपूर आहे फटक्यामध्ये आणि इथून मात्र धाबा देखील चांगलेच मिळतील या बॉलवरती. फेकून दिलाय चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा दर्जेदार षटकार. पाहताय जरी 95 धबे असल्या तरी देखील आम्ही तिथपर्यंत जाण्याचं सातत्यानं यशस्वीरित्या पाठलाग करू हे सांगणारे 2 मोठे फटके तुम्ही पहिल्याच 2 बॉलवरती पाहतायत. फलंदाज पंकज पाटील एक षटकार एक चौकार आतापर्यंत त्यांच्या पाठमधून आलाय आणि गोलंदाज विजय भगत वरती आता आक्रमण झालंय. पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा आल्या त्यामुळे थोडासा आता दबाव वाढेल गोलंदाज विजय वरती. आता चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी होत असताना ऑफस्टिकच्या जवळून चेंडू हा निघून जातोय. आता शरीराच्या बाहेरून गोलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला गोलंदाज तुम्ही मैदानावरती जरूर पाहतायत विजय भगत यांना आणि चेंडू डॉट आलाय. डेफिनेटली या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला 95 धाब्या जरूर असल्या तरी देखील मात्र सुरुवात चांगली दिली आहे पंकज पाटील यांना. पंचांचा डेड बॉलचा इशारा आला. डेफिनेटली तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत सध्याच्या घडूला 2 लेजंड मध्ये ही लढत चालू आहे. एका बाजूला नांदगाव संघ आहे आणि त्यांना फाईट करतोय वामजे संघ मैदानावरती. पहिला अंक तुम्ही पाहिला 95 धाब्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सुरुवात चांगली झाली मी म्हणेन वामजे संघासाठी या मॅच मध्ये. चांगला बॉल आहे आता मात्र यॉर्क केलं थांबवलं फलंदाज पंकज पाटील यांना. पहिले 2 बॉल होते पंकज पाटील यांचे, त्यानंतर कमबॅक दाखवला बॅक टू बॅक दुसरा निर्धाव बॉल येतोय गोलंदाज विजय भगत करणार. त्यामुळे कमबॅक देखील झालाय या मॅच मध्ये नांदगाव संघाचं. 10 धावा सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत धावसंख्या फलकावरती. आणखीन एक सुंदर बॉल आणि आता कमबॅक होत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आता होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. त्यामुळे पंकज पाटील यांना आता थांबवलाय गोलंदाज विजय भगत या गोलंदाजांना. राईट टाइम उडतं विकेट ना पुन्हा एकदा पंकज पाटील यांच्यासाठी. अपील झाले पंच सांगतात ऑफस्टिकच्या बाहेरून हा बॉल जरूर रिलीज झाला होता त्यामुळे इथून दुसरी धावेचा प्रयत्न आणि आता पंच सांगतायत की परता लागेल फलंदाज पंकज पाटीलला मैदानाच्या बाहेर आणि हा लागतोय पहिला धक्का वामजे क्रिकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस मैदानावरती एकूण धावा तुम्ही पाहतायत 11 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या. त्यानंतर अंतिमच्या 4 बॉलवरती फक्त एकच खर्च केली गोलंदाज विजय भगत ना. आई नंदादेवी 11 नांदगाव संघाचा गोलंदाज तुम्ही पाहिला विजय यांना. खूप चांगली त्यांच्याकडून गोलंदाजी झाली. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमकता दाखवली पंकज पाटील यांना. त्यांची विकेट देखील या षटकामध्ये सांघिक यश मिळालं आणि एक गडी बाद 11 धावा
आता तुम्ही या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पाहतायत वामजे संघ या मॅचमध्ये आणि तुम्ही पाहतायत मैदानावरती मोठं टार्गेट आहे, त्यामुळं इथून मात्र आता प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. खास करून मोशिम शेखवरती आता जबाबदारी वाढल्यात या मॅचमध्ये. त्याच्याकडून टीम आता भरपूर अपेक्षा करते या मॅचमध्ये 100% देण्याची. त्यानंतर प्रकाश पाटील आहेत नास्टॉक एंडला. एकेकालचं क्रिकेट अतिशय गाजवून सोडणारा हा फलंदाज मोसिम शेख वामजे संघासाठी. आणि त्याच मुलं आता तुम्ही पाहतायत आज कामगिरी कशी राहील मोसिम शेख यांची. गोलंदाज सज्ज होतात दत्ता भगत, फिरकीच्या जादूगार, सातत्यानं आपल्या नावाचा ठसा उमटवणारा, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन आपल्या नाव गोलंदाजीमधून प्रेक्षकांना इम्प्रेस करणारी गोलंदाजी करणं ही दत्ता भगत यांची सातत्यानं ओळख राहिली आहे. आणि आज पुन्हा एकदा सज्ज झालेत बिगरच्या मैदानावरती. फटका चांगला आहे, मिस्टामिंग आहे, किरण येतात बॉलवरती, चुकू होणार नाहीये आणि हा लागतो आहे मोठा धक्का. या ठिकाणी तुम्ही पाहतायत बॅटिंग करणाऱ्या वामजे संघाला फलंदाज होतील बाद मोशिम शेख. आणि हा लगातारचा दुसरा झटका आता इथून मात्र सहन करावा लागेल वामजे संघाला. आणि आणखीन एक खेळाडू बाद. डेफिनेटली या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दुसरा धक्का लागतोय, त्यामुळं आता थोडासा दबाव वाढलाय वामजे संघावरती. सुरुवात चांगली झाली, पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक दाखवलं गोलंदाज विजय भगतनं. आणि त्यानंतर त्यानं फक्त 4 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली, त्यामुळं आता स्कोर बरोबरती धावसंख्या थांबली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दत्ता भगत चांगली गोलंदाजी करतायत. 1 विकेट त्याने आतापर्यंत घेतले, 2 चेंडू फेकलेत, 1 धाव त्याने खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती प्रवीण पाटील येत आहेत. नॉस्ट्रेकिनला प्रकाश पाटील आहेत. एका मोठ्या खेळीची गरज आहे, एका पार्टनरशिपची गरज आहे मी म्हणेन वामजे संघाला या मॅचमध्ये. फटका पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय डीपमध्ये. किरण येतात पुन्हा एकदा बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण, 1 सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. फक्त सिंगल डबलना आता फारसा फरक पडणार नाही आहे. आणि नंदा देवी 11 नांदगाव संघावरती. कारण धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला तर भरपूर धाबा पहिल्या सत्रामध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळाला. एक ज्यात सुंदर अर्धशतक देखील तुम्ही पाहिलं. ऑफ साईडला कव्हरमध्ये हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव त्या ठिकाणी मिळतीये. आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 13 वरती. 13 धाबा आतापर्यंत स्कोर बरोबरती लागल्यात. नेक्स्ट बॉल. आता मात्र फटका चांगला आहे, चेंडू डेफिनेटली जाईल लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध जातोय हा फटका आणि मिळतील 4 धाबा. आणि चौकारांना आगाज करतोय फलंदाज तुम्ही पाहतात प्रवीण पाटील. या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला प्रवीण पाटील ज्यांना 2 चेंडूचा सामना केला, 5 धाब्याचं वैयक्तिक योगदान त्यांचं राहिलं या मॅच मध्ये. 55 धाब्याचं टार्गेट आहे, ज्यात 17 आतापर्यंत धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती दत्ता भगत यांचं. स्विचचा प्रयत्न आणि आता या फटक्याला प्रसाद सातत्यानं असं म्हटलं जातं, लागलं तर अबाद नाहीतर बरबाद. आणि या ठिकाणी डेफिनेटली चांगली गोलंदाजी झाली, अंतिमचा चेंडू डॉट आला, त्यामुळे फक्त 17 वरती थांबेल संघाची धावसंख्या. आणि आता चेंडू आणि धावामधील अंतर आमच्यापर्यंत पोहोचवतात प्रसाद पाटील गुणलेखक. आम्हाला सांगतायत की 18 बॉल आणि आता 78 अर्थातच 78 धाब्याची गरज.
पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही पाहताय फक्त 17 धाबा, त्यामुळे रन रेट जो आहे आता वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी तब्बल 26.00च्या औषधीनं प्रत्येक षटकामागे गणित आता वाढून वाढून तुम्हाला जाताना पाहायला मिळतंय, त्यामुळे आता दबाव वाढलाय वामजे संघावरती. 18 बॉल 78 धाब्याची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येतोय संगीत कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन विजय भगत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा पहिला बॉल तुम्ही पाहताय, चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट आलाय. पंच मैदानावरती मॅच ऑफिशियल तुम्ही पाहताय सत्यवानजी काकडे सर अदई आणि त्यांना साथ देत्या मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये द्वारकानाथ चोरगे सर बेलवली, त्यांची देखील फार मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना विजय भगत पुन्हा एकदा. फटका चांगला आहे आणि आता जाईल चेंडू सीमा पलीकडे, या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या वामजे संघाला आणि तो फटका दाखवतायत फलंदाज प्रकाश पाटीलच्या बॅटमधून. हा येतोय चौकार. मैदानावरती तुम्ही फटका पाहिला स्लॉक्सी हा दर्जेदार फटका आणि चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळतीये तब्बल 21 वरती 21 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 21 धावा आतापर्यंत वामजे संघ या मॅच मध्ये. इथे 95 धावेचा टार्गेट मोठा जवळ आहे आणि या डेफिनेटली चांगली गोलंदाजी विजय भगत कडनं. 3 चेंडूमध्ये त्यांना फक्त 4च धावा खर्च केलेत आणि आता 15 बॉल आणि 74 धावेची गरज आहे. धावसंख्या मोठी आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच लगेच रेडी राहा. सुकापूर आणि उसारली या दोन संघादरम्यान 40+ मास्टर मध्ये ती मॅच तुम्हाला लढत पाहायला मिळेल. मिस्टा मेंगे आता कॅचची संधी आणि इथून मात्र आणखीन एक धक्का लागतोय वामजे संघाला. फलंदाज प्रकाश पाटील मैदानाच्या बाहेर. डेफिनेटली तुम्ही मैदानावरती नवीन फलंदाज पाहतायत. इन ॲट नंबर 5 5व्या पोझिशन वरती विलास पाटील येत आहेत मैदानावरती. जरा थोडासा पास केला मी विनंती करेन. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती आई नंदा देवी 11 नांदगाव संघ. जास्त वेळ तुम्ही आता इथून पुढे अजिबात घेऊ नका, कारण आधीच मॅच उशिरानं सुरू झाली आहे. या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक मॅच 5 षटकांची तुम्ही पाहतायत, त्यामुळं आम्हाला वेळ वाचवणं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे तेवढं फास्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळता येईल ना तेवढा फास्ट खेळण्याचा प्रयत्न आता मी विनंती करेन खेळाडू वर्गाने करायचा आहे. आणि हा चेंडू देखील डॉट आलाय आणि बिलकुल मजा नाही या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला एकतर्फी सामना एन्जॉय करायला मिळतोय दोन संघादरम्यान. बॅटिंग खराब चालली आहे मित्र म्हणेन नांदगाव वामजे संघाकडनं, त्यामुळं याचं नेमकं कारण आहे गोलंदाज विजय भगत यांचं कौतुक व्हायला हवा. पहिल्या 2 बॉलवर त्यांना आक्रमण पहिल्या षटकामध्ये झालं, त्यानंतर कमबॅक करून फक्त 1च धाव त्यांनी खर्च केली पहिल्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये जर पाहिला एक चौकाराचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका नाही आहे. त्यामुळं या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च बांधल्या. त्यामुळे आता 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 21, येणारा चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 74 धाब्याची गरज. बोला जय श्रीराम.
नितीन पाटील यांचं देखील आपण कौतुक करूया. प्रेक्षक वर्गांना ते देखील आता मंत्रमुग्ध करतायत या दुपारच्या सत्रामध्ये. तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला दोन संघादरम्यान लढत चालू आहे. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वावंजे संघ आणि त्यांना फाईट करतोय. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे नांदगाव संघ आणि या नांदगाव संघानं पहिल्या सत्रामध्ये तब्बल 95 धावांचं टार्गेट समोर ठेवलं होईल आणि सुरुवात चांगली झाली मी म्हणेन प्रसाद पाटील, मात्र शेवट टिकवता आली नाही आहे. खास करून पंकज पाटील यांच्याकडनं 2-1 षटकार, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर एक चौकार आतापर्यंत फक्त लागलाय, त्यामुळे थोडासा अडचणीमध्ये मी म्हणेन आता सापडलाय बहुतांश टीम वामजे संघ. कारण विकेट त्यांच्या लवकर बाद झाल्या, 3 विकेट लवकर गेल्या, त्यामुळे दबाव वाढलाय. आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 74 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा झालाय बदलाव. भूपेंद्र पाटील येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि समोर फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती विलास पाटील आणि प्रवीण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट जरी केलं तरी मात्र मॅच जिंकता येणार नाही आहे. आमच्या संघाला हे चांगलं माहिती आहे, कारण 12 बॉलमध्ये 74 धावेची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 37 धावे आकडेचं गणित मात्र पगला ठोकलाय, त्यापैकी आलाय हा पहिला षटकार आणि या 6 धाबेने आता संघाची धावसंख्या पुढे जाईल तब्बल तुम्ही पाहतायत 27 वरती. खूप चांगला फटका तुम्ही पाहिला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित सरांची आठवण करून देणारा हा फटका तुम्ही पाहिला. अगदी गुडघा टेक तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका होता आणि 6 धाबेने संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 27 वरती. 11 बॉल आणि आता 68 धावेची गरज. हा देखील फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग झालाय आणि त्या ठिकाणी पकडलाय झेल आणि फलंदाज होतील बाद. आणखीन एक धक्का आता लागतोय वावंजे या संघाला. फलंदाज होतील बाद प्रवीण पाटील. आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. करिअर त्यांना ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो ना वामजे संघ, ते जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय परेशभाई पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना बॅटिंग करण्यासाठी आणि भरपूर धावा त्यांना आता बनवायचे आहेत. तब्बल 10 बॉल आणि 68 धावेची गरज आहे. दडपण दबाव पूर्णपणे आलाय या मॅच मध्ये. अजूनही 10 बॉलमध्ये 10 षटकार जरी मारले ना तरी मात्र मॅच जिंकता येणार नाही आहे म्हणजे संघाला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. त्याचमुळे एकतर्फी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये, मात्र विजयामध्ये जो हरण्याचा अंतर आहे तो डेफिनेटली कमी केला जाईल. या ठिकाणी मैदानावरती तुम्ही पाहतायत परेशभाई पाटील जाते स्ट्रायकर इनला. गोलंदाज सज्ज होते भूपेंद्र पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे, ऑफस्टिकच्या जवळून निघून जातोय हा बॉल, त्यामुळे निर्धाव चेंडूची आणखीन एक सुंदर चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत भूपेंद्र पाटील यांच्याकडनं. त्यांना पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आलाय. फक्त 6 धाबा आल्यात पहिल्या 3 बॉलवरती. आता मी म्हणेन उत्तर कसं राहील परेशभाई पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये. ते स्ट्रायकर इनला आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस फक्त दिशा दिली, सॉफ्ट यांना ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये चाललाय बॉल. किरण येतात पुन्हा एकदा बॉलवरती. त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होती आणि सिंगल न संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 28 वरती. आता गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 8 बॉल आणि 67 धावेची. 8 चेंडू आणि 67 धावेची गरज. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा चेंडू तुम्ही पाहतायत, हा चेंडू देखील खराब आहे हेच पंच आम्हाला सांगतात. लेग स्टिपच्या बाहेरून जातोय हा बॉल आणि दंडित केला जाईल गोलंदाज भूपेंद्र पाटील यांना. आणि अवंतर स्वरूपाची धावसंख्या फलकावरती ऍड होताना एक सिंगलला संघाची धावसंख्या 29, 29 धावा. यापुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यापुढची लढत दोन संघादरम्यान. स्विच हिटचा चांगला प्रयत्न आहे आणि आता इथे मात्र एस लाभतोय फलंदाजाला. हा येतोय स्विच हिटचा दर्जेदार षटकार आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाईल. तब्बल तुम्ही पाहतायत गुन्हे तालिकेवरती 35 वरती या मॅचच्या दरम्यान. सध्याच्या घडीला वामजे संघ थोडासा फसलाय जरूर, मात्र प्रयत्न ते सुरेख करताना दिसलाय. 7 चेंडूमध्ये आता 61 धावेची गरज. आणि एक सुंदर बॉल ड्राईव्ह करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाईल 36 वरती. आणि आता 6 बॉल आणि 60 धावेची गरज. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे तब्बल तुम्ही पाहताय 59 धावेची. 59 धावा अजूनही करायचे आहे त्या मॅच मध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या तुम्ही पाहिल्या तर भरपूर धावा बनवण्यात आल्या. तब्बल 95 धावा कुठल्या होत्या बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहिली आई नंदादेवी 11 नांदगाव संघानं. आणि या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत सध्याच्या घड्याला श्री मलंगड वामजे संघ थोडासा बॅट फुटला, त्यामुळं आता 6 बॉलमध्ये 59 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 बॉल 59 धावा अद्याप करायच्या आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजक मित्र आणि तुम्ही पाहतायत वैभवदादा पाटील यांचं शुभागमन झालंय. स्वागत आहे दादा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅचची संधी होती, कॅच झाली आहे ड्रॉप आणि आता मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये मैदानावरती. आणि इथून मात्र तुम्ही पाहतायत डेफिनेटली संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 36 वरती थांबली आहे. त्यामुळे आता 5 बॉल आणि आता 59 धावेची अद्याप गरज. स्विचचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि फटका चाललाय सीमा पलीकडे. धन 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 करत येतोय हा चौकार. चौकार आलाय आणि या चौकारांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 वरती. सुकापूर संघाने आय थिंक टॉस जिंकलाय. जो निर्णय असेल लगेच आपण मैदानावरती जशी मॅच संपेल ना तसं लगेच मैदानावरती उतरा. मी आपल्याला कलकलीची विनंती करेन. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि बॅटिंग करायची आहे या मॅच मध्ये. टीम उसारलीला आपण लगेच रेडी राहा. लगेच या आपण जास्त वेळ आता अद्याप घेऊ नका, कारण या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक मॅच 5 षटकांचा आम्हाला मैदानावरती कंप्लीट करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये मॅचेस सर्व कव्हर करायचे आहेत. त्यामुळे मी या पुढच्या जेवढे संघ आहेत त्यांना मनाच्या अंतर्करणापासून आपल्याला विनंती करेन की आपण अजिबात आता इथून पुढे वेळ घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमच्या आयोजकांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे की प्रत्येक मॅच अगदी सेकंड इनिंगमधील मॅच देखील आम्ही काल 5 षटकांच्या कव्हर केल्या. त्यामुळं काल पहिला दिवस जरी होता मात्र काल लवकर मॅचेस सुरू झाल्या होत्या, आज थोड्याशा उशिरानं सुरू झाल्यात. त्यामुळं मी आता जास्त वेळ देणार नाही. आम्ही आयोजक मित्र आमच्यापर्यंत हीच माहिती सांगतायत की खेळाडूंना जेवढं फास्ट खेळता येईल मैदानावरती तेवढं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा प्लीज. तुमच्याकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा बाळगतो. गोलंदाज सुजय मैदानावरती मजा नाही या मॅचमध्ये. एकतर्फी सामना सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहतायत. या चेंडूवरती आली एक सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 41. 41 धावा स्कोअरवर फलकावरती. आणि गोलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती सुजय ना गोलंदाजी करत असताना शेवटचा आणि अंतिमचा बॉल आहे, त्यामुळे दोन्ही संघ रेडी राहा. आणि
से पॅन करून या स्पर्धेचा निरोप घ्या. दोन्ही संघांना विनंती करतोय मी. आमचे संघ या स्पर्धेचा नियम आहे, मैदानावरती लगेच आपण जा हँडसेप करूनच ही स्पर्धा सोडायची आहे. या स्पर्धेचा नियम आहे आणि डेफिनेटली या मॅचमध्ये आपलातून कामगिरी झाली खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावणारे फलंदाज डेफिनेटली तुम्हाला पाहायला